एकदम कुरकुरीत त्याचप्रमाणे खुसखुशीत असणारा हा स्नॅक्स आहे। त्याच्यामध्ये ना आपण मैदा वापरलेला आहोत ना बेसन। तर ही रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। जबरदस्त असा स्नॅक्स आपण बनवणार आहोत। तर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी बारीक रवा। तुमच्याकडे मोठा रवा असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल। त्याच्यानंतर हा रवा जो आहे तो मिक्सरमध्ये आपल्याला बारीक असा अजून करायचा, म्हणजे याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता पीठ तयार करून झालेलं आहे। आता थोडासा आपण तडका करायचा आहे। तर त्याच्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी तेल गरम करत ठेवलेलं होतं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे, अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे, 1 चमचा तीळ घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं मी चिली फ्लेक्स घेतलेली आहे 1.5 चमचा। आता हे लक्षात घ्या, हे सगळं घालताना गॅसचा फ्लेम एकदम लो करूनच आपल्याला घालायचं आहे, नाहीतर जळू शकतो तडका आपला। थोडा वेळ मिक्स करून झालं की आता याच्यामध्ये थोडंसं मी हिंग घालणार आहे। हिंगामुळे सुद्धा छान अशी टेस्ट येते। व्यवस्थित असं मिक्स करून घेणार। त्याच्यानंतर ज्या कपने आपण सुजी घेतली होती त्याच कपने 1 कप आपल्याला पाणी घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ सुद्धा ह्या पाण्यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि एक छान अशी उकळी आली की गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। आता हे गरम गरम असतानाच पाणी आपल्याला आपण जी सुजी तयार केली त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर इथं मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे 1 चमचा, थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। तिखट समजा तुम्हाला जास्त लागत असेल तर जास्त घातलात तरीसुद्धा चालेल। त्याच्यानंतर इथं कढीपत्ता घेतलेला आहे मी, कढीपत्ता बारीक असा करून घ्यायचा आहे। आता हे गरम गरम असलेलं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे। खूपच गरम गरम आहे त्याच्यामुळे एकदम असं चमच्याने घालते मी। आता हे सगळं पाणी घालून झालं की चमच्याच्या साहाय्याने ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक नॉर्मल थंड झालं ना की हाताने व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे व्यवस्थित अशी सुजी फुलते लवकर। बघू शकता नॉर्मल असं थंड झालं की मी हाताने चांगलं असं मळून घेणार आहे। तर इथं मळून झालेलं आहे। आता 10 ते 15 मिनिट ह्याला ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटानंतर बघू शकता सुजीने चांगलं असं पाणी सगळं ॲब्झॉर्ब केलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं। आता याच्यामध्ये 2 चमचे मी गव्हाचं पीठ जे आहे ते ॲड करणार आहे। व्यवस्थित पुन्हा एकदा याचा गोळा करून घ्यायचा आहे। बघू शकता या पद्धतीने। आता ह्याला व्यवस्थित असं मी मळून घेऊन ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे। लाटायच्या अगोदर थोडंसं मी गव्हाचं पीठ जे आहे ते थोडं पळपटाला आणि ह्या पिठाला थोडंसं लावून घेणार आहे। ना जास्त जाड करायचं आहे, एकदम पातळ सुद्धा करायचं नाही। मीडियम असा हा गोळा जो आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे। बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं मी लाटून घेतलेलं आहे। आता याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे। तुम्हाला समजा एकदम कसा पण आकार द्यायचा असेल त्या पद्धतीचा आकार तुम्ही देऊ शकता। एकदम लहान पाहिजे, लांब पाहिजे, कसं पण मी थोडंसं लांबट असं त्याला आकार देणार आहे। त्याच्यासाठी एकसारख्या मापात मी या पद्धतीने त्याचे उभे असे भाग करून घेणार आहे। उभे भाग करून झाले की याचे आडवे भाग करून घेणार आहे। राहिलेले साईडचे जे छोटे छोटे भाग असेल ते काढून टाकणार आहे। तुम्हाला वाटलं ठेवायचं ते ठेवला तरीसुद्धा चालेल। आता बघू शकता सगळे तुकडे करून झालेले आहेत। आता सगळे प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। या पद्धतीचे तुकडे झालेले आहेत बघू शकता। आता हे सगळे प्लेटीमध्ये काढून घेणार आहे। तुम्हाला लागलेच तळायचे असले तर तळू सुद्धा शकता तुम्ही। बघू शकता तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे। जास्त असं कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे। थोडंसं तेल गरम झालं की आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बघू शकता आणि छान मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी लवकर फ्राय होतात कारण हे थोडेसे पातळ असतात त्याच्यामुळे।
बघू शकता सुंदर असा कलर सुद्धा आलेला आहे. आता फ्राय करून झाले. आता याला काढून घेऊया आपण. अगदी पटकन होतात फ्राय. आता राहिलेले सगळे स्नॅक्स जे आहेत मी या पद्धतीने फ्राय करून घेणार आहे. बघू शकता याच्या आवाजावरूनच कसली खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहे स्नॅक्स. हा बनवायला एकदम सोपा आहे. मार्केटमधनं आपण विकत आणतो त्याच्यापेक्षा एकदम जबरदस्त हा स्नॅक्स होतो. थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी इथं मी लाल मिरची पूड आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे. चांगलं असं वर खाली करून घ्यायचं मस्तपैकी. तुम्ही समजा लगेच खात असाल तर थोडंसं लिंबू पिळून घेतलात तरीसुद्धा चालेल. खूप छान होतं. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा.